त्या वाफ्याकडे मी सारखे त्या वाफ्याकडे जातात आणि ते बघत बसत. थंडी वाजता घ्या आता काय झालं पाणी घे बरे आम्हाला पण खूप अशी एक्साइटमेंट असते हा. बघा हे केळीच्या पानात असं जेवण वाढले म्हणजे मला असं आतून असं फील होत होतं त्यावेळी जेव्हा मी आणि आजचं सकाळ सकाळचं दृश्य तर बघा काय धुकं आलंय. मी ना मगाशी म्हणजे अंधारातूनच 6 वाजता बाहेर आले होते मी. खूप अंधार होता बाप रे. आत्ताच हे उजळायला सुरुवात झालेली आहे. इतकं छान वाटत होतं पण ते धुकं कसं तेव्हा पसरलेलं होतं आणि आता बघा धुकं फक्त त्या डोंगरामध्ये असं दिसतंय सगळीकडे. पण मला असं वाटतं थोड्या वेळाने ते पसरेल. हे धुकं पसरेल हे. तर कुणाच्या म्हटलं चला बाहेर जाऊया आपण. बाहेर म्हणजे इथे जरा राऊंड मारूया फिरूया बरं वाटतं असं बघितलं का. तर असं माझा विचार चालू होता की झोपून जायचं असं. पण हे असं छान वातावरण बघितलं ना का झोप सगळी ना उडून जाते. थंडीमध्ये कशी म्हणजे झोप बघा जरा जास्त देते ना आपल्याला. पण असं सुंदर निसर्ग बघितला की असं वाटतं नको आपण आहे ना बाहेरच जाऊया असं. बघा छान वाटतं असं. आणि ह्या अशा छान वातावरणामध्ये बघा हे झाडांचं दव बघा पाणी किती बघा हे बघा हे असं दवाचं पाणी हे सगळं पडतं मस्त वाटतं. ही खरी मजा आहे गावची हो की नाही शेर वाग्या शेरू बोलते मी. गावची ही खरी मजा आहे. थोडेसे कष्ट आपल्याला पडतात काम करताना पण असा जो निसर्ग बघतो ना आपण सगळं आपल्याला विसरायला होतं. एक नवीन एनर्जी मिळते. आम्ही पण बघा काम करून करून थकतो पण जेव्हा हे सगळं बघतो ना सकाळच्या वेळेस वगैरे सगळं इतकं छान वाटतं ना. सगळं थकवा शीण सगळा निघून जातो असं आहे ते. कशाला लिंबूला लिक्विड करून घालूया लिक्विड शेणाचं. लिंबूचा रोग मरून जाईल तो त्याशी पण स्प्रेची बॉटल आपली तुटली ती आणावी लागेल. काहीतरी बघितलं ह्यांचं काय काहीतरी बघितलं. हां व्हाईटवाले उंदीर पण आहेत आपल्या इथे. वेगळ्याच रंगाचे व्हाईट आणि असं वेगळाच रंग आपण बघून तुम्हाला असं वाटेल काय आहे ते. हां ना. पण आपल्या आड्यात पण ससे आहेत ना. आपल्या इथे पण ससे येतात. तुम्हाला मी काहीतरी दाखवीन म्हणजे ससे नाही दिसणार पण त्यांच्या लेंड्या ना पडलेल्या असतात आपल्या आवारामध्ये. हां असं आहे ते. चला या रे चला सकाळचा थोडासा टाइमपास करूया जरा ताजेतवाने होऊया आपण इथेच. जावा बाहेर जाता एकटं जाता मी नको येऊ. मला काय तुला मी उचलून नेणार आहे. हां झालं सुरुवात झाली सकाळी सकाळी. त्याने मी नको चल मी पण येतो असं पण बोलू शकते ना. हा पण प्रश्न होतो ना काय तू बोले मी नको तर तू अशी पण बोलू शकत होती की मी पण येते चला म्हणून. हा अरे वा मी तर येणारच ना. जिथे तू जाणार तिथे मी येणारच असं आहे. ते का सांगायला पाहिजे काय. नवऱ्याच्या मागे मागे बायको येतेच काय पण केलं तरी पण. आता हे इकडचं कधी साफ करायचं हे वालं घोसाळी काढली ना झाले ते घोसाळ्याला तर नवीन नाही येणार ते आता त्या आहेत त्याच सगळ्या जुळून झाल्यात आणि छान तयार झाल्यात. हे बघा तुम्हाला मी दाखवते. हे इकडचं साफ करायचं आहे पण फक्त या घोसाळ्याची वेळ म्हणजे पारोशीची वेळ आहे ना म्हणून हे सगळं आम्ही साफ नाही केलेलं आहे. काय बघितलं काहीतरी बघितलं ना पकडा तरी शिकार तरी करा. काय आहे ते बघ रे. तो शेपटी बघ कशी हलते. पकडलं का काय पकडलं नाही अरे बाबा चावेल काय या इकडे चला बघ जा तो दोघं पण कसे येईल असले तर काय मिळणार आहे त्यांना. ह्यांचं ते नेहमीच आहे दोघांचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना धुक्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे असं वातावरण बघितलं ना की मन आहे ना एकदम प्रसन्न होऊन जातं. खूप बरं वाटतं ताजं तवानं व्हायला होतं असं आहे ते.
आता माहिती आम्ही काय करतो, दोघंजणं तर जातो राऊंड मारायला, एक जातो जरा फिरून येतो. हे असं छान वातावरणामध्ये फिरण्याची मजा की नाही वेगळीच असते. आणि त्याच्यानंतर आपलं घरातलं काम ते काही नेहमीच आहे, ते काही सुटत नाही आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे. आत्ता तुम्हाला मी सांगते, आपलं बहुतेक सगळं ना झालेलं आहे लावून वगैरे. आता काय फक्त थोडंसं पालेभाजी लावायचा विचार चालू आहे माझ्या डोक्यामध्ये. बघूया ते आता हे 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल ते. आणि जे काही लावलं होतं ना, म्हणजे कलिंगडाच्या बिया वगैरे सगळं अशा रुजून आलेल्या आहेत. इतका आनंद झाला ना त्याच्या. आम्ही बघितलं ना 1-2 दिवसापूर्वी जेवढे पण खड्डे गेले होते ना, तुमच्याशी बघा शेअर केलं होतं, त्या सगळ्यांमध्ये छोट्या छोट्या म्हणजे रोपं ते दिसायला सुरुवात झालेली आहे. नंतर आम्ही एवढे चिंतेमध्ये होतो की एवढी मेहनत केलेली, एक पण बी अजून कशी आली नाही. पण झालं आहे सगळं. पण जेव्हा सगळं व्यवस्थित होईल ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवीनच सगळं व्यवस्थित झालं की. असं आहे ते. तर आता जरा जाऊया, फिरूया, जरा ताजीतवाने होऊया, म्हणजे आपली बाकीची कामं करायला आपण एकदम तयार. चला. तर आज घरी आल्या आल्या पहिला बघा चक्की घेतले साफ करायला. तुम्हाला दिसते काय? नाही दिसत वाटतं. ही बघा चक्की आपली. आता म्हणजे दळण टाकायच्या आधी साफ करावी लागते. मी कधी दळण दळलं होतं ते पण तुम्हाला सांगते. ऑक्टोबरच्या एंडिंगला, म्हणजे कुणाच्या बाबाचा बघा वाढदिवस होता ना, त्यावेळेस आमच्याकडे पाहुणे येणार होतं, त्यावेळेस एकदम मी दळून ठेवलं होतं. आज जवळजवळ 2 महिने व्हायला आले चक्की लावलेली नाही आहे. त्याच्यामुळे जरा जास्तच जरा दिसतंय सगळं हे झालेलं. साफ करून घेते आणि सगळ्यात पहिला आधी दळण लावणार. कारण पीठ ना आहे घरामध्ये पीठ, पण थोडंसं कमी आहे असं. त्याच्यामुळे सतत ते माझ्या डोक्यामध्ये पीठ संपलंय ते करायचं आहे, या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आल्या पहिला घरामध्ये म्हणजे झाडू वगैरे काढून झाली आणि आता मला चक्की साफ करायला घेतलेली. म्हणजे एकदा का सुरुवात झाली का झाली. आणि ह्यांचं काय चाललंय कुणाच्या बाबांचं काय चालू आहे बागेमध्ये भाजीपाल्याचं. आज ते ना जाम खुश आहेत. त्यांची जी मेथीची भाजी बघा लावलेली ना, पेरलेली, ती अशी उगून आलेली आहे. म्हणजे काल संध्याकाळी त्यांनी बघितलं ना, तिथपासून एकदम चेहरा फुलला आहे त्यांचा. आणि आता त्यांनी असा विचार केला की मेथीची भाजी लावायची. मग असे पण ते आले ना, आम्ही फिरून आलो ना बाहेरून, पुन्हा त्या वाफ्याकडे म्हणजे सारखे त्या वाफ्याकडे जातात आणि ते बघत बसत. मग ती मेथी आलेली, इतका त्यांना आनंद झाला. असं आहे ते. चला जरा चक्कीचं काम करूया. हे चक्की साफ करायचं काम असं ना, खूप मोठं काम आहे ते. दळायच्या आधी पण आणि दळून झाल्यानंतर पण. पहिले गावच्या ठिकाणी ही जी चक्की आहे ना, खूप गरजेची आहे. त्याच्यामुळे मला मात्र या चक्कीचा खूप उपयोग होतोय. आयत्या टायमाला असं पटकन असं खूप बरं पडतं हे. प्रेस करू काय खाली हो. तर समोर बघा दिवाळाला तुम्हाला बोर्ड दिसतं ना, त्यात मी प्लग घालायचा खूप प्रयत्न केला, पण ते प्लग काय आतमध्ये जातच नव्हतं. कारण ते बोर्ड जे आहे ना, ते लॉकवाला आहे आणि खूप असं दाबून ते लावावं लागतं. शेवटी मग कुणालचे बाबा आले आणि त्यांनी मला मग ते प्लग लावून दिलं. आणि तुम्हाला मगाशी म्हणाल ना की 2 महिने चक्की काही लावलेली नाही आहे, त्याच्यामुळे चक्की पण थोडीशी जाम झाली होती. मग त्यांनीच मग ती मोटर वगैरे काहीतरी केलं वर खाली आणि मग चक्की त्यांनी मला चालू करून दिली. गहू टाकले दळायला मी आणि त्याच्यानंतर कपडे वगैरे जे काही भिजवायचे होते ते इथे भिजत घातले आणि मग मी गेले माझ्या किचनमध्ये नाश्त्याची तयारी करायला. कुणालच्या बाबांनी गार्डनमधलं काम त्यांचं जे होतं ते करायला सुरुवात कधीच केली होती. आज काय करायचं होतं की जमीन वगैरे थोडीशी खणायची होती. म्हणजे टोमॅटोचे रोपं की नाही आपली तयार झालेले आहेत आणि ह्याचं काय बरं पालेभाज्या आहेत ना, त्या पण लावायचा विचार चालू आहे. त्याच्यामुळे जमीन खणणं खूप गरजेचं. तर त्यांनी ते काम करायला सुरुवात केली होती. मला की नाही कढीपत्ता आणि मिरच्या हव्या होत्या बागेतल्या, म्हणून मी ते आले होते. आणि अशी जी रोपं वगैरे आहेत तर ती बघितली ना की इतका आनंद होतो. तेच जरा बघितलं आणि मग पुन्हा मी गेले किचनमध्ये. तर किचनमध्ये की नाही थोडीशी तयारी मी केली होती जेवणाची पण आणि नाश्त्याची पण. कुकर माझा लावून झाला होता आणि रात्री कडधान्य म्हणून चवळी ना भिजत घातली होती आणि नाश्त्यामध्ये आज पोहे करायचे होते. तर ते करायला मी सुरुवात केली. ते माझं करून झालं. त्याच्यानंतर मी त्या बाहेर आले. बाहेर
भाग्या आणि शेरू दोघंजण पण आले होते आणि आज भाग्या की नाही पूर्णपणे चिखलामध्ये लोळून आला होता. आज काय झालं आहे की जास्त असा व्हॉइस ओव्हर मला करावा लागतो आहे, कारण चक्की चालू होती ना, त्याच्यामुळे सगळा आवाज आहे ना चक्कीचा त्यात रेकॉर्ड झालेला आहे. तर इथे दोघांनी पण वाघ्या शेरूला आंघोळ घालून घेतली आणि त्यांना की नाही असं उन्हामध्ये जरा बांधून ठेवलं अर्धा तास, कारण सकाळचा टायमिंग होता ना, त्याच्यामुळे म्हटलं गार वाटेल म्हणून मग त्यांना इथे ठेवलं बांधून. ही बघा, ही देवपूजा झाली आपली आजची. चुलीसाठी ते करतोय, चूल बाहेर केलेलं चूल डाय चुलीला आणि आमच्या आज बघा काकू आलेत भेटायला. थंडी वाजते, घ्या. आता काय झालं, पाणी घे मला. बरी आहे तब्येत? खूप दिवसांनी आलात ना. काय हवंय? पाणी घे आणि जगोडी मला. हां, म्हणजे काकू आलेली ना, तर गप्पा मारत बसलो आम्ही. तर अर्धा पाऊण तास गप्पा मारल्या. आता त्या गेल्या घरी. म्हणजे अधूनमधून अशी येतात माणसं भेटायला. कधी कधी काय होतं की काय काय जणांना असं व्हिडिओ वगैरे काढलेला आवडत नाही, त्याच्यामुळे कोणाच्या परवानगीशिवाय आम्ही आता ना व्हिडिओ काढत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी चालले किचनमध्ये दुपारचं जेवण करायला. आज ना छान असं जेवण करायचं आहे, म्हणजे चांगलं चांगलं असं खाण्याची इच्छा पण आहे. आणि आज कुणालचे बाबा जरा जास्त खुश आहेत ना, आज जाम खुश आहेत आज ते, कारण त्यांची जी भाजी आहे ना मेथीची चांगली अशी उगून आलेली ना, त्याच्यामुळे जर म्हणजे त्यांचा मूड आज थोडासा वेगळाच आहे. त्याच्यामुळे मला पण असं वाटतं आज त्यांच्या आवडीचं सगळं जेवण करावं. आणि तीच सगळी तयारी आता मी म्हणजे अर्धी तयारी करून झालेली आहे, अर्धी बाकी आहे. माझा अजून नाश्ता पण नाही झाला आहे करून. सगळ्यात आधी आता मी नाश्ता करून घेणार आणि मग जेवणाची तयारी आपण करूया. तर ऐकलं काय, एक मिनटं, आपल्याला ना भोपळ्याची भाजी पण करायची आज. मला खायची भोपळ्याची भाजी, मला खूप अशी इच्छा झालेली आहे. कुणाच्या बाबांकडं पहिला ना भोपळा कापून घेते. आणि काय ते पाणी, हां त्यांचं पाणी ना उकळलं आंघोळीचं, कारण गप्पा मारत बसलो ना त्यात जरा थोडासा वेळ गेला. पण असं कधीतरी अशा गप्पा मारत पण बरं वाटतं ना असं. तर जेवणाची तयारी बघा थोडीशी सगळी मी केलेली आहे. हे सगळं चिरून ठेवलेलं आहे. आज माहिती काय झालं, माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्याच्यामुळे बिना कोथिंबीरचं जेवण कसं करायचं. तर हा शेवग्याचा पाला बघा थोडासा मी आणलेला आहे तोडून, तो कोथिंबीर म्हणून त्याचा वापर करणार. असं सगळं जुगाड करते मी. इथे आपली डाळ बघा फोडणीला घालून झालेली आहे. आणि आता भोपळा चिरतायत कोण, तर कुणालचे बाबा. हा बघा, हा आपल्या बागेतला भोपळा. हां, तो मागे काढला होता ना, तो ठेवलेला. आता म्हटलं चिरून त्याची भाजी म्हटलं करूया, खायची इच्छा झाली तर. कडक असतं ना. चला ह्यांना भोपळा कापू देत. ह्याच्या बिया पण आपण ठेवूया ना जमा करून. बिया भेटतील चांगल्या. हां बघा, हा चांगलासा पिवळा झाला ना, म्हणजे हा तयार झालेला आहे. ह्याचं बियाणं खूप छान मिळेल. भेटतील आपल्याला. एक्साइटमेंट बघा, आम्हाला पण खूप अशी एक्साइटमेंट असते. जेव्हा बागेतली भाजी, कोणती पण भाजी मी चिरते ना, त्यावेळेस जो आनंद मिळतो ना आम्हाला, तो कसा वेगळा असतो. हां, ताजी मिरची असू दे, ताजी भाजी असू दे, आपलं ते स्वतःच. हां नाही, पण तो ताजेपणा कसला असतो तो ताजेपणाने कसं. हां, आणि हे सगळं आमचं ऑर्गॅनिक आहे. सगळं ऑर्गॅनिक, भाजीपाला, मिरच्या, जे काही आहे ना सगळं ऑर्गॅनिक आहे, केमिकल अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे तो जो आनंद असतो ना तो वेगळा असतो, असं आहे ते. हा कापला भोपळा बघ कसा तो बाहेर काढतो तो, तेवढा एक खाप, तेवढीच खाप काढून देतो तुला की दुकान वळ्यासारखी बाहेर विकायला भेटतात ना. हा, अरे वा, बिया बघ काय मस्त तर बिया बघा, मग दाखवते. तयार झालेलं एकदम मस्त परिपक्व आहे ते. हे बघा बिया बघ काय सॉलिड आहेत. ही बघ, बी बघ कशी भरलेली बघ. ते दाखवलं ना मी, दाखव भोपळा. हा बघा परिपक्व छान आहे, मस्त तयार झाले. अजून काढू का? हा घे, अजून थोडंसं लागेल. बी बघ एवढी मस्त मजबूत आहे. तर घरचा असा ताजा भाजीपाला खायला मिळणं ही पण खूप आहे ना भाग्याची गोष्ट आहे. तर भोपळा घेणे चिरून घेतला, मला लागेल तितक्या गरजेप्रमाणे काढून घेतला आणि बाकीचा भोपळा जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवला सगळा व्यवस्थित करून. त्यातल्या बिया ज्या आहेत ना त्या पण मी साईडला करून ठेवल्या. आणि नंतरला जेवण करायला बघा इथे सुरुवात केली. म्हणजे भाजी फोडणीला घालते मी आता चवळीची, म्हणजे सफेद चवळी रात्री भिजत घातली होती. तर कढईमध्ये तेल घेतलं, त्या राई जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलं आहे, आपलं वाटप असतं ना कांदा खोबरं ते टाकलेलं आहे, टोमॅटो टाकलं आहे, तिखट मसाला, हळद, हे सर्व जे काही मसाले होते ते टाकून घेतले. आणि त्यानंतर चवळी आहे ती टाकली, चांगली जराशी मिक्स करून घेतली. आणि त्या चवळीमध्ये एक बटाटा पण घालायचा की भाजी की नाही आपली अजून छान होते.
आणि त्यात नंतर चवीप्रमाणे थोडासा गरम मसाला मीठ वगैरे घातलेला आहे. गरजेप्रमाणे पाणी घालायचं. म्हणजे ही भाजी की नाही रस्सेवाली मी करायची होती. म्हणजे एक कडधान्याची भाजी रस्सेवाली आणि एक सुकी भाजी असं सगळं ठरलं होतं. पाणी टाकून झालं आणि त्याच्यानंतर एक जरा वाफ येऊ दिली आणि त्याच्यावर झाकण ठेवलं मी आणि त्या झाकणावरती सुद्धा पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे स्लो गॅसवरती ही भाजी नंतरला शिजत ठेवायची एकीकडे आणि त्यात नंतरला मी टाकलेला आहे कोथिंबीरच्या जागी शेगळाचा पाळा. आणि असं मी आहे ना अधनंमधनं करते हा. जेव्हा पण माझ्याकडे एखादी वस्तू संपली ना की अशा प्रकारे मी जुगाड की नाही करते आणि आपला जो पदार्थ आहे ना खूप छान बनतो. तर ती चवळीची भाजी आहे ना ती मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केली आणि त्याच्यानंतर इथे लगेच दुसरी भाजी फोडणीला घालायला सुरुवात केली. म्हणजे भोपळ्याची भाजी सर्व तयारीनं मी करून ठेवली होती. कढईमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये टाकलेलं आहे राई, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा आणि लसूण. मागे मला आपल्या एका ताईने सांगितलं होतं की थोडीशी मेथी पण टाकायची, म्हणजे 4 दाणे मेथीचे घालायचे. पण काय झालं की मेथीचे दाणे ना माझ्याकडे संपलेले. त्याच्यामुळे म्हणजे मी अगदी आठवणीने ठेवलं होतं डोक्यामध्ये की नाही मेथी घालायची, पण त्यादिवशी मेथीची भाजी आपण रुजवली ना ते सगळी मेथी संपली. त्याच्यामुळे आता ह्या भाजीमध्ये मी नाही घातलेले. पण फोडल्या वेळेस आहे ना मी नक्की घालीन. मी ना मेथी घेऊन येणार आहे बाजारातनं. तर सर्व फोडणी बघा करून झाली. त्याच्यानंतर भोपळा बघा हा ताजा चिरलेला भोपळा घातलेला आहे. गरजेप्रमाणे त्यात हळद टाकले, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. भाजी चांगलीशी मिक्स करून घेतली. त्यात नंतरला कोथिंबीरच्या ऐवजी शेगळ्याचा पाला घातलेला आहे आणि वाफेवरती ही भाजी ठेवली शिजत आणि त्याच्यात झाकण ठेवलं. झाकणावरती थोडंसं पाणी टाकलं. एक 5 ते 7 मिनटामध्ये ही भाजी की नाही आपली तयार होऊन जाते, म्हणजे शिजते. आणि त्याच्यानंतर त्यात मी घातलेलं आहे ओलं खोबरं. तर अशा प्रकारे 2 भाज्या माझ्या करून झाल्या. डाळसुद्धा मगाशीच मी करून झाली होती. आता काय राहिलं होतं फक्त मला ना म्हणजे पुऱ्या करायच्या होत्या. पुऱ्यांचं पीठ की नाही मी मळून ठेवलं होतं अगोदरच. म्हणजे बाकीचं सगळं जेवण होईपर्यंत म्हणजे पीठ चांगलं असं म्हणजे येईल ना चांगलं असं आणि मग पुऱ्या पण आपल्या छान होतील. तर भाजी एकीकडे भोपळ्याची करून झाली. त्याच्यानंतर चवळीची भाजी पण चेक करून घेतली, पण थोडीशी जरा मला कच्ची वाटत होती. म्हणून मग अजून एक म्हणजे 5 मिनटं शिजू दे. तोपर्यंत पुऱ्या की नाही मी लाटून ठेवल्या होत्या आणि पटापट इथे पुऱ्या तळायला सुरुवात केली. आणि या पुऱ्या तळता तळता डोक्यामध्ये असा विचार चालू होतो की काहीतरी म्हणजे हवं अजून, म्हणजे गोड. आता म्हटलं गोड काय बनवू म्हणून फ्रीजमध्ये बघितलं तर दूध आहे ना खूप कमी होतं. नाहीतर खीर बनवायचा माझा विचार चालू होता, पण दूध कमी आहे त्याच्यामुळे म्हटलं राहू देत. मग मी काय केलं, जे पुऱ्यांचं पीठ मळलं होतं ना ती अशी पुरी लाटून घेतली आणि त्याच्यानंतर वरती साखर टाकली. म्हणजे ही गोड आहे ना पुरी मी तयार केली. आणि ही जी पुरी आता मी केली ना तशी कुणालच्या बाबांना भरपूर अशी आवडली. म्हणजे कुठलं पण डोक्यामध्ये प्लॅनिंग नव्हतं की गोड पदार्थ असा बनवायचा, पण ते अचानक बोलतं ना सुचत गेलं आणि मी करत गेली. ह्या सगळ्या गोष्टी आज घडल्यात माझ्या बाबतीमध्ये. तर हे बघा, हे देवाचं नैवेद्य मी आता काढलं आहे. आता कुणालचे बाबा ठेवतील देवाजवळ. जरा तुळशीचं पान फक्त घेऊन या. हा मी आणते तुळशीचं पान, 1 मिनटं. चला झालं बाबा एकदाचं. आत्ता जरा माझ्या मनाला शांती भेटली आहे, बरं वाटतंय. तर हे बघा, हे केळीच्या पानात असं जेवण वाढले आपण. आणि हा मुख्य पदार्थ आता बघूया, कुणालचे बाबा खाऊन बघतील त्यांच्या आवडीचं. बघूया ते ओळखतात का. चला बसा जेवायला. येतोय कुणाल, काय करतो, बोलतोय किती टाईम जाईल. टाइम झालं तर काहीतरी करून त्याला पाठवायचं वाटतं. अच्छा, हा म्हणजे कुणालचं बघा ताट वाढलं आहे, पण त्याचं ऑफिसचं काम चालू नाही, येईल तो 5 मिनटात. ते खाल्लं ते काय आहे ते ओळखलं काय आहे, त्याला काय म्हणतो विसरलो. काय माझ्या ठीक आहे, माताला आईला सांगायचं मला. कोणाच्या आजीला. हां, म्हणजे तो गोड पदार्थ तुम्हाला बघा दाखवला ना मी, तिथे खाल्लं का त्याला त्यांच्या आजीची आठवण येते. म्हणजे वडिलांची आई, आमच्या आजी सासूबाई. चला कुणालचं काही अजून जातील 5-10 मिनटं, तोपर्यंत मी आता माझं ना वाढून घेते ताट. तर आम्ही जेवायला बसलो आणि एक 5 मिनटामध्ये कुणालचं पण लंच टाईम झाला आणि मग तो सुद्धा आला जेवायला. सगळेजण जेवून झालो आणि लगेच मग मी इथे किचन वगैरे आवरायला सुरुवात केलेली आहे. तर हे बघा, सगळं किचन आवरून झालेलं आहे आपलं. आज ओटा वगैरे पण सगळं ना धुवून घेतलं मी. आणि हा पिठाचा डबा रिकामी झाला ना, ते सगळं घासून घेतलं. थोडंसं सामान त्या खिडकीवर ठेवलं आहे, ते नंतरला उचललं मी संध्याकाळच्या वेळेस. आणि जेवण कसं 2 टायमाचं एकदमच केलं होतं ना, त्याच्यामुळे राहिलेलं जेवण त्या साईडला असं ठेवलेलं आहे. चला झालं, असं घर स्वच्छ झालं ना की बरं वाटतं जरा.
आता मी चाललेली आहे आपल्या खड्ड्यामध्ये, म्हणजे कचरा टाकायला जाते. एक गोष्ट ना मला तुमच्याशी शेअर करायची, अगदी मनापासून वाटते की ही गोष्ट तुम्हाला सांगावी. आज काय माहीत नाही काय, म्हणजे आज बघा म्हणजे असं कोणतं काही सण नाही, काय नाही. आज वार सांगते तुम्हाला, शनिवार आहे. आणि हे सगळं नैवेद्य वगैरे असं माझ्या मनात आहे ना काहीच नव्हतं. फक्त इतकंच होतं की कुणालच्या बाबांच्या आवडीचं जेवण करायचं, कारण ते आज जाम खुश होते. ते आज ते एकदम वेगळ्याच मूडमध्ये होते. म्हणजे तर मला पण असं वाटलं की नाही, त्याला त्यांच्या आवडीचं सगळं करूया. आणि मी करत गेले. नंतर करते म्हणजे जेव्हा मी रेसिपी तुमच्याशी शेअर केली ना, मी करत जात होते, शूटिंग करत जात होते. आणि काय माहीत नाही, पण मला असं वाटतं की हे सगळं देवानी ना माझ्याकडनं करून घेतलं आज. नैवेद्य हे ते सगळं. नाही तर अजिबात माझ्या मनामध्ये असं काहीच नव्हतं की नैवेद्य असं करायचं आहे, देवाला असं दाखवायचं, असं काहीच नाही. काहीतरी असं म्हणजे मला असं आतून असं फील होत होतं त्यावेळी, जेव्हा मी सगळं जेवण करत होती, शूटिंग करत होती ना, आतून असं मला फील होत होतं की कोणतरी माझ्याकडनं असं करून घेतं आहे. कुठली तरी दैवी शक्ती असते ना, हा सगळा प्रकार आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी चांगली गोष्ट एखादी घडणार असेल आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी होत असतील, कदाचित म्हणजे झाल्या असतील. आज मी बघा फारसं असं देवदेव करणारी नाही आहे, असं पूजा अर्चा किंवा उपवास असं माझं नसतं. जे काही करते ना ते अगदी मनापासून करते मी. आणि ह्या गोष्टी ना मला आज खूप अशा जाणवल्या की कोणीतरी माझ्याकडनं असं सगळं ना करून घेतं आहे. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की नाही, तुमच्याशी पण बोलावं. म्हणजे दैवी शक्ती कुठली तरी आज होती माझ्यासोबत. आणि मला असं वाटतं की स्वामींनी हे माझ्याकडनं करून घेतलं आज. काहीतरी पुढे चांगलं होणार असेल, त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. पण इतकं मला बरं वाटतं ना, इतकं समाधान मिळतं ना आज, काय माहीत नाही, एकदम वेगळंच मला असं वाटतंय. खूप असं बरं वाटतं एकदम. आणि असं आनंद म्हणजे मी करत होते ना काम, तुम्हाला मी सांगते, आज मी सकाळपासून नॉनस्टॉप काम करते. पण कुठे पण थकवा नाही, काही नाही, आळस नाही, काही नाही बोला. इतकं मी सकाळपासून मी काम माझं सतत चालू आहे. आता फक्त माझे कपडे ना स्पिन करायचे बाकी आहेत. मी ते म्हणजे जेवण करता ते सुद्धा मी केलेलं आहे. आणि गहू वगैरे आहेत ना, दळणाचं भाऊ तुम्हाला दाखवलं ना, ते अर्धं काम झालं आहे, अर्धं अजून बाकी आहे. ते संध्याकाळी गहू साफ करून ते पुन्हा करायचं आहे. म्हणजे आजचा जो पुरा दिवस आहे ना माझा, सकाळपासून पूर्ण बिझी आहे. फक्त मी एक 5 ते 10 मिनटं बसली असेल. जेव्हा काकू आल्या ना आमच्या इकडे बघा, मगाशी आल्या ना, त्यावेळेस फक्त त्यांच्याशी मी म्हणजे गप्पा मारल्या. त्या पण फक्त काम करता मी त्यांच्याशी बोलले. म्हणजे ही कुठलीही ताकद आज माझ्याकडे आली ना, हेच मला काही कळत नाही आहे. ह्या गोष्टीचं की नाही मला असं खूप असं नवल वाटते. आता इतकी एनर्जी कामाची, पण किती थकतो की नाही काम करून. त्याच्यामुळे आज जी मला एनर्जी दिली ना, ती देवानेच दिलेली आहे एनर्जी. आणि अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा काहीतरी असं चांगलं होणार असतं. पण असं खूप असं बरं वाटते. तर चला, आता मी चालली घरी, जरा कपडे स्पिन करून कपडे सुकून घेते. त्याच्यानंतर माझं एडिटिंग बाकी आहे. वाजले आता 3 वाजलेले आहेत. आणि परत पाणी येणार आहे आमच्याकडे, पाण्याचं टँकर. मग ते पाणी भरावं लागेल. मध्येच आलं तर मग ते पण एक काम आहे, असं आहे ते. म्हणजे आजचा पुरा दिवस ना बिझीच आहे कामाचा. परत संध्याकाळी उठल्यानंतर मग ते गहू वगैरे साफ करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. पण जे काही शेअर केलं ना तुमच्याशी, ते तुम्ही पण मला सांगा ते काय असेल ते. पण मला असं वाटतं कुठेतरी देवाचे आशीर्वाद आहेत आमच्यासोबत, माझ्या कुटुंबासोबत, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.